सकाळी सकाळीच पुणेकर गरम गरम चहाचा आस्वाद घेताना दिसतायत, कारण पुण्यात 9.9 अंशावर तापमान गेले। साधारण मागील 3 दिवसापासून पुण्यातला तापमानाचा जो काही पारा आहे तो आपल्याला घटताना दिसतो आणि त्यामुळेच गुलाबी थंडी आणि पुणेकरांना हुडहुडी भरल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी शेकोट्या देखील पेटवण्यात येत आहेत रात्रीच्या वेळी आणि सकाळीच अर्थात सकाळीच पुणेकर चहाचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थंडी जी आहे त्याची ऊब घालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक नागरिक आहेत आपल्या सोबत। सकाळी सकाळी चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत। पुण्यात थंडी वाढतीये, काय म्हणतात? थंडी खूपच वाढतीये आणि ही अशीच निदान महिना 2 महिने तरी राहावी, कारण का आजकाल काय होतंय, ऊन प्रचंड आहे, पाऊस प्रचंड आहे, मग थंडी ही पाहिजेच। थंडीशिवाय मजा नाही, म्हणजे चहाला तरी हां थंडी आणि चहा पाहिजे कॉम्बिनेशन। आम्ही दरवर्षी कायमच असतो इथं आणि ही अशीच थंडी जास्त दिवस राहावी असं वाटतं आम्हाला। पण एक आहे की इकडे थंडी वाढते पण राजकारणाचा पारा जरा वाढत चाललाय। मुख्यमंत्री कोण राहतं ते चालूच राहतं, आपण आपलं चालू राहायचं। कोण वाटेल मुख्यमंत्री होईल म्हणून? एकनाथराव शिंदे व्हावेत असं वाटतं। माझं नाव प्रशांत शिंदे म्हणून एकनाथराव शिंदे व्हावे असं मला वाटतं। शिंदे आहे म्हणून शिंदे, त्यांचं आडनाव शिंदे आहे त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवाय। तुम्हाला कोण वाटतं? शिंदेच राहावेत असं वाटतं, परंतु एकंदरीत वारे बघितले तर बीजेपीला सीट जास्त मिळाले आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस होण्याची शक्यता जास्त आहे। शिंदे आणि फडणवीस दोघांचंही नाव सुरू आहे। माझ्यासोबत अजून काही तरुण लोक आहेत ज्यांनी चहाचा आस्वाद ऑलरेडी घेतलाय। थंडी वाढतीये, चहाचा आस्वाद घेतायत आणि चर्चा तुमच्या रंगलाय। कशावर नेमका चर्चा? आता सध्या तरी राजकारणावरती चर्चा चालू आहेत आमच्या, आणि काही पर्सनल पण आहेत चर्चा। प्रत्येकाचं ओपिनियन आहेत वेगवेगळे, कुणाला मुख्यमंत्री कोण होणार, काय होणार, त्याच्यावरती चर्चा चालू आहे आमची। काय वाटतं कोण असेल मुख्यमंत्री याचा? प्रत्येकांचा ऍस्पेक्ट वेगवेगळा आहे इथं। आता कोणी म्हणतात की फडणवीस होणार, कोणी म्हणतात की शिंदे होणार, कोणी म्हणतात की अजितदादा होतील। म्हणजे त्यांचा जो सकाळचा विचार पाहता आपण सकाळी ते निर्णय बदलतात ना अजितदादा, तर त्याच्यावरून मला असं वाटतं की वेगळा असतो, तर ते तसं पण होऊ शकतं। बघू आता। थंडीत छान चहा वगैरे पिऊन झालाय चहा पिऊन झाला। कोण वाटतंय मुख्यमंत्री? आत्ताचं सध्याची मेजॉरिटी बघता तर असं वाटतं की फडणवीस होतील, त्यांची मेजॉरिटी आहे आता, पण सांगता येत नाही कारण राजकारण महाराष्ट्राचं आता सध्या ज्या तेच बदलू शकतं पहाटे बरोबर आहे, पहाटे बदलू शकतं, पण म्हणजे मेजॉरिटीनुसार तर दावेदार ते आहेत, पण होऊ शकतं कारण बिहारमध्ये ज्या पद्धतीचं झालेलं आहे सध्या मागे की मुख्यमंत्री तर तेच होते, तर ते होऊ शकतं, म्हणजे शिंदे पण राहू शकतात। थंडी वाढते एकदम, असा तुम्ही पार बांधून वगैरे स्वेटर बिटर घालून, थंडी आहे, थंडी अजून काही दिवस वाढणार आहे, गुलाबी थंडी वाढणार आहे। काय प्लॅन आहे थंडीचे? महाबळेश्वरवर 7वर पारा गेला। चालेल तरी पण चालेल, महाबळेश्वर आणि टाइम। पुण्यातली थंडी एन्जॉय नाही करायची? हो करायची, झाली पण एन्जॉय करून मस्त एकदम, हो खूप छान। अनेकांचे काका चहा घेऊनच जात आहेत, पण शिंदेच नाही, फडणवीस व्हावे, पण सध्या माझं आडनाव शिंदे म्हणून शिंदेवरती माझं प्रेम आहे, मला बाकीचं, पण फडणवीस होणार यात काय वाद नाही। खूप तशीच खेळी चालू आहे जी काय आहे, आणि कारण का मागच्या वेळेस त्यांना दिला ना चान्स, यावेळेस त्यांना मिळालाच पाहिजे, बीजेपी वाल्यांना मिळालाच पाहिजे। आणि फडणवीस उद्या दिल्लीत गेले तर मात्र खाली खूप राज्याचं खूप अवघड आहे। आपल्याला मुख्यमंत्री कोण होणार हे अजून तरी माहिती नाही आहे किंवा यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत। पुणेकर चहासोबतच राजकारणाच्या गप्पा देखील मारतायत, त्यामुळे यंदाचा मुख्यमंत्री कोण असणार आहे आणि पुणेकर थंडी नेमकी कशी एन्जॉय करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।